नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड आयुष अंतर्गत दोन प्रकारच्या पदांची पदभरती सुरू झालेली आहे. सर्वप्रथम आहे ट्युटर्स अँड सेकंड आहे ज्युनियर रेसिडेंट. या पदांसाठी कशा प्रकारे अप्लाय करू शकता, त्याचबरोबर याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागते आणि हे कंत्राट पद्धतीने भरण्यात येणार आहे, त्याची ड्युरेशन काय, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इंटरेस्टेड असाल हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसंच याचे आर्टिकल रीड करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ॲज वेल ॲज PDF आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप तसेच त्या लिंकमध्ये सुद्धा मिळून जाईल. सर्व इम्पॉर्टंट लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते कशासाठी आहे तर ट्युटर तसेच ज्युनियर रेसिडेंट पोस्टसाठी आहे इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस. आता याचे जे ॲप्लिकेशन आहेत ते स्टार्ट म्हणजे होणार आहेत 16/2/2026 ते 23/2/2026 पर्यंत. म्हणजे तुम्हाला एवढा एक छोटासा कालावधी देण्यात येत आहे. 26 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि त्याची पेमेंटही करायची आहे. त्याचबरोबर याच्यासाठी कोणतीही एक्झाम नाही, तुमचे मार्क्सच्या बेसिसवर एक मेरिट लिस्ट असणार आहे. ती मेरिट लिस्ट 24 फेब्रुवारीला लागणार आहे. तसंच 25 फेब्रुवारीला जे आहे ते 25 ते 27 फेब्रुवारीमध्ये ऑनलाईन प्रिफरन्सेस जे आहेत त्याचं जे असेल म्हणजे प्रोसिजर सुरू होणार आहे. तसेच 4 मार्च 2026 बाय इव्हनिंग म्हणजे सायंकाळपर्यंत जे ट्युटर आणि रेसिडेंटच्या पोस्टसाठी जेही डिक्लेरेशन असेल अलॉटमेंट ते येणार आहे, म्हणजे रिझल्ट वगैरे येणार आहे. आता याच्यामध्ये पदे किती आहेत ते पाहूया. सर्वप्रथम ट्युटर हे जी पद आहेत 1100 पदे आहेत. तसेच ज्युनियर रेसिडेंटची 440 पदे आहेत. अशी टोटल 1540 पदे आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये जर सॅलरी पाहिली तर ट्युटर हे जे पद आहे याच्यासाठी जी सॅलरी आहे फिक्स पे 80,000 रुपये आहे आणि ज्युनियर रेसिडेंट याच्यासाठी 79,173 रुपये हे फिक्स पे आहे. याच्यासाठी एलिजिबिलिटी काय लागते तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत तर मिनिमम क्वालिफिकेशन ॲज पर NMC रेग्युलेशन्स. द मिनिमम रिक्वायर्ड क्वालिफिकेशन जे लागणार आहे या दोन्ही पोस्टसाठी ती आहे MBBS डिग्री. MBBS डिग्री तुमची कंप्लीट असलेली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट असलं पाहिजे. याची जी एज लिमिट आहे ती अप टू 70 इयर्स आहे. त्याच्यामुळे एक सर्व्हिसमॅन असाल किंवा तुमचं एज असेल जास्तही असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. अप टू 70 इयर्सपर्यंत याचं एज लिमिट आहे. त्याचबरोबर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर याच्यामध्ये तुमच्याकडे MBBSचं डिग्री सर्टिफिकेट असलं पाहिजे. तसेच MBBSच्या जेवढे प्रत्येक वर्षाचे जे मार्कशीट आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे. इंटर्नशिप कंप्लिशन जे झालेलं आहे तुमचं त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर तुमचं ॲडिशनल क्वालिफिकेशन झालेलं आहे जसं MD, MS, DM तर याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. तुमचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि तुमच्या गव्हर्नमेंट इश्यूड IDs जसं तुमचं आधार, पॅन तसेच तुमचे रिसेंट करंटचे फोटो. आता जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल म्हणजे तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असाल जसं की समजा भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त, अशा जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी जे एक्स्ट्रा ॲप्लिकेबल डॉक्युमेंट्स आहेत ते पण लागणार आहेत. तुम्हाला याचे कॉपीज जे आहेत ते अपलोड करायचे आहेत. तर याची फी काय राहणार आहे तर याची फी आहे ओपन या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि जे रिझॉर्ट कॅन्डिडेट असणार आहेत रिझॉर्ट कॅटेगरी त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. याचं जे ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर सिम्पल, एवढं काय वाचत बसायची तुम्हाला गरज नाही. सिम्पल तुमचे जेही तुम्ही मार्क वगैरे सबमिट करणार आहात, फी पे करून तुम्ही जेही डॉक्युमेंट तुम्ही म्हणजे सबमिट करणार आहात त्या डॉक्युमेंट तुमच्या मार्कच्या बेसिसवर एक मेरिट लिस्ट लावली जाईल. त्या मेरिट लिस्ट जे असेल त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाईल. आता याच्यामध्ये जर टाय झाला, समजा 2 उमेदवार आहेत, दोन उमेदवारांना सेम मेरिट आलेलं आहे, मार्क पडलेले आहेत, तर त्या उमेदवारांमध्ये जो ज्येष्ठ उमेदवार आहे जो वयाने मोठा आहे, जो ज्येष्ठ आहे त्याला इथे जे आहे प्रिफरन्स देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे असणार आहे याचं सिलेक्शन. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व काही प्रोसेस फर्दर घेतली जाईल. मेरिट लिस्ट जी असेल ती म्हणजे जे रँक असेल ती स्ट्रिक्टली बाय मेरिटच लागणार आहे आणि हायर मार्क्स, हायर पर्सेंटेज ज्याला असतील सेकंड अँड थर्ड MBBS पार्ट 1 अँड पार्ट 2 एक्झामिनेशनचे टुगेदर जे मार्क काउंट केले जाणार आहेत तर त्यानुसार जे असेल सिलेक्शन असेल. ऑनलाईन प्रोसेस जर पाहिली तर सर्वप्रथम सिलेक्शन, नंतर कम्युनिकेशन आणि नंतर तुमचं जे ऑर्डर असणार आहे तुम्हाला हे ईमेलद्वारे वगैरे देण्यात येईल. आणि याचा जो पिरियड असणार आहे म्हणजे जे
याचं जे पद आहेत त्याचं जे ऑर्डर इश्यू असणार आहे तो 1 वर्षासाठी असणार आहे. बाकी याच्या टर्म्स आणि कंडिशन तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षण आहे, तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, SEBC किंवा तसेच OBC सर्व उमेदवारांसाठी, EWS उमेदवारांसाठी याच्यामध्ये ज्या आहेत त्या जागा त्या प्रकारे वितरित करण्यात आलेल्या आहेत. स्क्रीनवर ज्या आहेत त्या वॅकंट पोस्ट तुम्ही पाहू शकता. वुमेन, स्पोर्ट्स, एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स, तसेच अर्थक्वेक म्हणजे जे भूकंपग्रस्त आहेत सर्वांसाठी किती जागा आहेत हे स्क्रीनवर पहा. व्हिडिओला पॉज करून क्वालिटी थोडी इन्क्रीज करा. आणि जर तुमच्याकडे MBBSचं सर्टिफिकेट असेल, जर तुमचं काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि जर तुमच्याकडे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन्स असतील, तुमचं एज जरी असेल 70 अप टू 70 इयर्सपर्यंत तुम्ही याच्यामध्ये जे आहे अप्लाय करू शकता. हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा आणि या रिलेटेड जेही तुमचे क्वेश्चन्स असतील किंवा काही अडचणी असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.